नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी भागात 3 घरांची घरफोडी, सराईत चोरटे बंद घरांना करीत आहेत टार्गेट। शहरात भीतीचे वातावरण। माजी सैनिक गंभीरराव पितांबर वाघ हे काल सायंकाळी नाशिक येथे गेले असता त्यांच्या बंद घरात चोरट्यांकडून घरफोडी करण्यात आली। अशा 3 घरांना चोरट्यांनी टार्गेट करण्यात आली आहे, अशी धक्कादायक घटना नवापूर शहरात घडली आहे। शहरातील घरांमध्ये घरफोडी झाल्याने चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत। यामुळे प्रभाकर कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। बऱ्याच दिवसापासून घरफोडीचे सत्र थांबले होते। आता पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू झाल्याने पोलीस निरीक्षकांना चोरटे आवाहन देत असल्याचे समोर येत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी परिसरात रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास प्रभाकर कॉलनी परिसरात घरफोडी करण्यात आली आहे। माजी सैनिक गंभीरराव पितांबर वाघ, वाडिलेसर पवारसर यांच्या घराची कडेकोंडा तोडून घरात प्रवेश करून चोरी करण्यात आली आहे। तसेच घरातील गोदरेज कपाट, लाकडी पलंग, घरातील सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त केले आहे। वाडिलेसर पवारसर दोन्ही बाहेरगावी गेले आहेत, त्यामुळे घरात नेमके काय चोरीला गेले हे आल्यावर कळणार। ते आल्यानंतर नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल व नवापूर पोलीस लवकरच चोरट्यांना जेरबंद करतील असे पोलिसांनी सांगितले। त्या अनुषंगाने नवापूर तपास करीत आहे। एकाच पद्धतीने कडेकोंडा तोडून बंद घरांना टार्गेट करून चोरी करण्यात आली आहे। चोरी करताना कोणालाही भणक लागू दिली नाही। नवापूर पोलिसांनी मुख्य रस्त्यावर रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग, रहिवासी भागात देखील पेट्रोलिंग होण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। माझे नाव गंभीरराव पितांबर वाघ, मी माजी सैनिक। मी नाशिक गेलेलो होतो, कालच नाशिक गेलो। सकाळी 5 वाजता मला फोन आला की तुमच्या घरात चोरी झालेली। तर मी आता जस्ट येतो, अजून घरात एंट्री केली पण अजून माइंड बरोबर काम करत नसल्यामुळे मी अजून काहीच क्लिअर सांगू शकत नाही।